नमस्कार. आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी या संस्थेतील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन लागू करण्याबाबतचा महिला बाल विकास विभागाच्या मंत्रिमंडळ प्रस्तावावर वित्त विभागाचे दिनांक 8 नोव्हेंबर 2005 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अनुदानित संस्था, मंडळे, महामंडळे इत्यादीमधील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन योजना यापुढे लागू न करण्याबाबत शासनाने जाणीवपूर्वक निर्णय घेतला असल्याचा निर्वाळा देऊन प्रस्तुत मंत्रिमंडळ प्रस्ताव वित्त विभागाच्या अंतर्गत सन 2018 मध्ये शासनाने वित्त विभागाचे दिनांक 8 नोव्हेंबर 2005 च्या शासन निर्णय बाजूला ठेवून समाजातील घटकांची सेवा करणाऱ्या राज्यातील अनुदानित मतिमंद म्हणजेच दिव्यांग बालगृहातील कर्मचाऱ्यांना शासनाने उत्तरदायित्व म्हणून राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर दिनांक 18 जुलै 2018 च्या शासन निर्णयान्वये सेवानिवृत्ती म्हणजेच पेन्शन योजना लागू केलेली आहे. तसेच सन 2024 मध्ये शासन निर्णय अन्वये महिला आयोगातील कर्मचाऱ्यांना सुद्धा ही योजना लागू केलेली आहे. या दोन्ही व्यवस्था या सोसायटी सारख्याच अनुदानित संस्था या सत्रामध्ये मोडतात. मात्र 1927 पासून कार्यरत या मातृसंस्थेतील कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावास वित्त विभाग जाणीवपूर्वक केराची टोपली दाखवत आहे. हे या ठिकाणी आम्ही प्रकर्षाने शासनाच्या निर्देशनास आणून देत आहे, ज्यात कर्मचाऱ्यांची मागण्या सीपीएफ बंद करून जीपीएफ योजना तात्काळ लागू करा. 2005 पूर्वीची हिंदुस्थानात जुनी पेन्शन योजना लागू करावी. 2005 नंतर नियुक्तांना परिभाषिक अंशदायी निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे. रजा रोखीकरण सुविधा लागू करण्यात यावी. वैद्यकीय विमा व वैद्यकीय प्रतिकृती राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे द्यावी. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे सर्व सेवानिवृत्ती लाभ तात्काळ लागू करावे. 54 वर्षांपासून प्रलंबित प्रस्तावास तातडीने वित्त विभागामार्फत सहमती द्यावी. वरील सर्व मागण्यांसाठी ही पत्रकार परिषद माटुंगा मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. प्रमुख मागणी म्हणजे गेले 52 वर्ष हे चिल्ड्रन्स एड सोसायटीचे सर्व कर्मचारी त्यांच्या जायज मागण्यांसाठी, आणि जायज मागण्या म्हणजे कुठल्या तर फार मोठ्या काही पगारवाढीची मागणी नाही. जायज मागणी ही भविष्य निर्वाह निधीची आहे. जायज मागणी ही त्यांच्या पेन्शनची आहे. जायज मागणी ही त्यांच्या ग्रॅच्युटीची आहे. या संस्थेची निर्मितीच मुळात महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेली आहे. निर्मिती ब्रिटिशांकडनं झाली. ब्रिटिशांच्या पाठोपाठ महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर या संस्थेची गरज ओळखून ह्या संस्थेला एक महाराष्ट्र शासनाचीच खाजगी संस्था नव्हे तर चॅरिटेबल ट्रस्ट अशी ह्याला एक व्याख्या दिली, आणि ज्याच्यावरती महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्री हे अध्यक्ष असतात, महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल विकास मंत्री हे उपाध्यक्ष असतात, आणि ह्यामध्ये मान्य महापौर असतात, मान्य पोलीस अधिकारी, मान्य महानगरपालिका अधिकारी, महिला बाल विकास जिल्हाधिकारी असे सर्व मिळून जवळजवळ 17 ते 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या संस्थेचा कारभार हाकला जातो. आता जेव्हा जर सरकारच्या अतिशय महत्वाच्या अशा सामाजिक विषयाला हात घालून ही संस्था चालवली जाते, आणि तो विषय म्हणजे काय तर समाजामध्ये होत असलेली बालगुन्हेगारी, त्यामध्ये जे गुन्हेगार बाल गुन्हेगार म्हणून पकडले जातात त्या लोकांना व्यवस्थित त्यांचं संगोपन करून त्यांच्यामध्ये त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करून त्यांना एक चांगला नागरिक म्हणून परत 18व्या वर्षी बाहेर पाठवण्याचं काम या संस्थेतर्फे केलं जातं. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ज्यांची पालक हरवलेले असतात, ज्यांना पालकच नसतात, अशा अनाथ मुलांना देखील या संस्थेमध्ये दाखल केलं जातं. ती एक सिस्टीम आहे दाखल करण्याची. त्या सिस्टीम प्रमाणे अगदी कायदेशीर, आणि तिथे CWC बसली जाते, तिथे माननीय न्यायाधीश बसले जातात, आणि त्यांच्या माध्यमातून ही मुलं या संस्थेमध्ये दिली जातात. त्या मुलांवरती देखील आपल्या पालकांसारखं, त्यांच्या पालकांसारखे संस्कार करून त्या मुलांना एक चांगलं नागरिक बनवण्याचं काम या संस्थेतर्फे केलं जातं. आणि तिसऱ्या बाजूला ज्या मतिमंद मुलांवरती काही लोक व्यवस्थित उपचार करू शकत नाहीत म्हणून त्यांचा सांभाळ होऊ शकत नाही, अशा मुलांचं देखील एक बालगृह आपल्या इथे चालवलं जातं. सोबत मुलींसाठी देखील एक वेगळं बालगृह आपण इथे चालवतो. ज्या मुलींना पालक नाहीये, ज्या मुलींकडे कोणी लक्ष देत नाहीये, अशा मुलींचं देखील 18 वर्षापर्यंत संगोपन, त्यांचं शिक्षण, आणि त्यांना एक चांगली शिकवण देऊन एक चांगला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम करतो.
आता हे सगळं कोण करतं? तर ते आमचे कर्मचारी, या संस्थेचे कर्मचारी करतायत. गेले जवळजवळ 3 ते 3.5 पिढ्या ह्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत या संस्थेमध्ये काम केलं जातं. दुर्दैवाने ह्या कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन, जे कोणी शासन म्हणून शासनात बसलेले आहेत गेल्या 50 वर्षात, त्यांचा दृष्टिकोन बघण्याचा अतिशय म्हणतात ना दुर्लक्षित दृष्टिकोन आहे. म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचं असं म्हणतात की करतील ते काम, करतायत ते काम, होणार आहे ते काम. आज एवढी मोठी संस्था शासनाने जेव्हा एक आपण बघितलं असेल, आपलं 550 स्क्वेअर फुटाचं घर असेल तरी देखील ते सांभाळायचं झालं तर किती आपल्याला त्रास होतो. इथे 140 एकर जमिनीवरती वेगवेगळ्या आस्थापनांचं काम, आणि ती जमीन सांभाळत त्याच्यावरती साफसफाई ठेवत, मुलांवरती लक्ष ठेवत, त्या सर्व जमिनीवरती मुलांचे वेगवेगळे कार्यक्रम घेत एक संस्था, एवढी मोठी संस्था चालवण्याचं काम आमचे जे मुख्य अधिकारी आणि अगदी शिपायापासून ते मुख्य अधिकारी पर्यंत जी आमची मंडळी करतात, ती टोटल संख्याच आमची 260 आहे. ती 260च्या संख्येमध्ये देखील यांनी जवळजवळ 100 पदं गायब करून टाकलेली. चला, तो एक वेगळा भाग. पण ज्यांनी काम केलं, 40 वर्षाची सेवा करून आज जे निवृत्त झालेले आहेत, उद्या ते निवृत्त होणार आहे, त्या लोकांच्या निवृत्ती वेतनाचा विषय आम्ही मांडतो, तिथे दुर्लक्ष केलं. आम्ही त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा विषय मांडतो, जिथे 67% फक्त अंशदान दिलं जाते. तुम्ही अखंड देशामध्ये कायदा बदलत आणलात. 1952, 1972, 1992 जर प्रत्येक वेळेला तुमचं जर अंशदान हे 67%वरून 8%, 8.33, 8.33 पासून 10%, 10% to 12%, 12% झालं, मग ह्या कामगारांनी असं काय घोडं मारलं की त्यांना तुम्ही भविष्य निर्वाह निधीचं अंशदान शासनातर्फे 12% का दिलं जातं? हा आमचा विषय. आमचं म्हणणं आहे की जर बेसिक आणि डीए वरती अंशदान दिलं जातं तर ह्यांचा फक्त बेसिक वरतीच का दिलं जातं? आमचं म्हणणं आहे, जर ह्यांचं भविष्य निर्वाह निधी तुम्ही पहिल्यापासूनच ऑफिशियल ट्रस्टी, जी सरकारचीच तिजोरी आहे, सरकारची तिजोरी म्हणण्यापेक्षा सरकारतर्फेच चालवली जाणारी आणि संरक्षित ठेवणाऱ्या तिजोरी बाजारांचे पैसे आहेत, मग तुम्ही तिथे देखील त्यांचा व्यवस्थित हातभार त्यांना लावून त्यांना योग्य तो डिबेंचर, योग्य तो इंटरेस्ट आणि योग्य ते परावर्तित केलेलं अनुदान तुम्ही का देऊ शकत? त्यांना तुम्ही पेन्शन का देऊ शकत? जर आजच्या स्थितीमध्ये मिनिमम पेन्शन स्कीम चालू आहे, आम्ही म्हणतोय ओल्ड पेन्शन स्कीम 2005च्या अगोदरच्या लोकांना तुम्ही ओल्ड पेन्शन स्कीम द्या, जुनी पेन्शन योजना, आणि 2005च्या नंतरचे लोक आहेत जे लागलेले आहेत त्यांना नवीन पेन्शन योजना. आम्ही असं म्हणत नाही की सगळ्यांना द्या, परंतु आमचं सिंपल असं म्हणणं आहे की जर शासकीय कर्मचारी आज ह्याच संस्थेमध्ये काम करत असलेल्या 50 ते 70 लोकांना, 59 लोकांना तुम्ही सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत घेतलं, महिला बाल विकास मधलं काढलं आणि सामाजिक न्याय मध्ये घेतल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते सरकारी कर्मचारी झाले. परंतु हे लोक जे महिला बाल विकासच्या अंतर्गत काम करतायत त्यांना तुम्ही सरकारी कर्मचारी मान्य करायला तयार नाही, त्यांना तुम्ही कुठल्या सुविधा द्यायला तयार नाही. हा आक्रोश त्यासाठी, हा आक्रोश कमी अतिशय तुटपुंज मिळणारा भविष्य निर्वाह निधी, हा आक्रोश न मिळणारं पेन्शन, हा आक्रोश न मिळणारं योग्य ते ग्रॅच्युटी, हा आक्रोश लोकांना निवृत्तीनंतर होत असणाऱ्या त्रासाचा आहे. आणि आता हे जे कामावर आहेत त्यांचा त्रास तर वेगळाच आहे. तो असा आहे की आज 235 ते 240 जागांचं आकृतीबद्ध असताना देखील फक्त 135 लोकांमध्ये आज 1700 ते 1800 मुलांचं संगोपन करायला लावलं जातं. तुम्ही विचार करू शकता, गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा जेव्हा येतो त्याच्यावरती किती डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं. तुम्ही बघितलं असेल अनेकदा पेपर मधल्या बातम्या की मुलं पळून गेली, मुलांनी अमुक केलं. अरे पण त्याला कारणीभूत कोण? जेव्हा तुम्ही कोणाला तरी पकडता, आमच्याकडे एखाद्या आमच्या कर्मचाऱ्याला टांगून देतात, परंतु 235 आणि 260चा आकृतीबद्ध 100% न ठेवणारे शासन पण तेवढंच जबाबदार आहे की नाही? या सर्व परिस्थितीला जबाबदार हे माझ्यामध्ये गेले 50 वर्ष पाठपुरावा करून देखील न मिळत असलेल्या सुविधामुळे आक्रोश निर्माण झालेला आहे, त्याला जबाबदार आहे ह्या आता प्रत्येक वेळेला तुम्हाला म्हणजे माझ्याकडे पुरावे आहेत की महिला बाल विकास सांगते की ह्यांना सर्व सुखसुविधा मिळाल्या पाहिजे. त्यांनी सांगून दिल्यानंतर मग सामान्य प्रशासन सांगते की त्यांना न मिळाल्या तर बऱ्याच लोकांना द्यावे लागतील. बऱ्याच लोकांचा काय संबंध आला? 1927 साली जन्माला आली संस्था महत्वाची आहे तर गेल्या 15 वर्ष, 5 वर्ष किंवा 10 वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या खाजगी बालगृहांना परवानगी दिली आणि तिथे काम करणारा कर्मचारी आणि माझ्याकडे 52 ते 55 वर्ष सतत काम करणारा कर्मचारी, ह्याला तुम्ही तुलना करायला बघताय का? कसं आहे, आता तुम्ही पाहिलं असेल इथे जवळजवळ 100 लोक आज इथे
जे रिटायर्ड लोक आहेत ती आलेले निवृत्त झालेली, आम्ही त्याच्यातले एक गट बनवू जे वयाने थोडे कमी आहेत, म्हणजे निवृत्त जरी झाले असले तरी त्यांची क्षमता आहे की जे 2-2 तास उन्हातानाचं बसू शकतील. तर आम्ही डेव्हिड ससून माटुंगा येथे 2 तास, चेंबूरला 2 तास, असं फक्त निवृत्त झालेल्या कामगारांचं, आमच्या कर्मचाऱ्यांचं आम्ही हे इथे संघर्ष उभा करू. आठवडाभराचा संघर्ष राहील जोपर्यंत आमचा आवाज विधानसभेपर्यंत पोहोचत नाही आणि आमच्या संबंधात काही चर्चा घडून येत नाही, तोपर्यंत तशा पद्धतीचं संघर्ष करण्याचा आम्ही तयारी करतो. काही संबंधित मंत्री जे आहेत आदित्यताई तटकरे आहेत, मुख्यमंत्री साहेब, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल आमच्या चॅनलच्या? नाही, आदित्यताईंनी तर आम्ही निश्चित सांगेन की मान्य मंत्री आदित्यताईंनी महिला बाल विकास मंत्रालयातर्फे खूप जोरदार पाठपुरावा आमच्या या मागणीवरती केलेला आहे. 2 ते 3 वेळा अजितदादांच्या सोबत देखील याच्यावरती बैठका झालेल्या आहेत. पण दुर्दैवाने सामान्य प्रशासन आणि वित्त विभाग ह्यामध्ये असं एक नवीन काहीतरी मुद्दे काढले जातात की जर ह्या संस्थेला जर कन्सिडर केलं गेलं तर महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांना करावं लागेल. वास्तविक ते चुकीचं आहे, कारण त्या संस्थेची निर्मिती ज्या नवीन निर्माण झालेल्या बालकल्याण संस्था असतील त्यांची निर्मिती गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये समजा 100 संस्था आल्या असतील, पण ह्या संस्थेला 97 वर्ष झाली हो. मग 98 वर्ष जुन्या संस्थेच्या बाबतीत विचार करत असताना कालपर्वा निर्माण केलेल्या संस्थेशी त्याची जोड करणं ही अतिशय म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही त्याला मान्यता नाही. आणि जर राहिला प्रश्न तर आर्थिक बोजाचा, तर आर्थिक बोजा अतिशय छोटा आहे. अखंड वर्षामध्ये 11 कोटी रुपये लागणार आहेत, पण त्या 11 कोटी रुपयामध्ये जवळजवळ 350 ते 400 निवृत्त झालेले आणि अस्तित्वात असलेले या सगळ्या कामगारांची कायदेशीर देणी आपण देणार आहोत. परत मी सांगतोय, इथे कुठलीही बेकायदेशीर पगारवाढ वाढवण्यासाठी आपण हे आंदोलन करत नाही आहोत. हे कायदेशीर देणी देण्यासाठी बसतो. नुकतेच आता हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे 8 डिसेंबर पासून. या अधिवेशनात तुम्ही हा मुद्दा कुठल्या मार्गाने उपस्थित करणार आहात का? आम्ही आपल्या पत्रकार आणि आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या कानापर्यंत पोहोचवा म्हणून हा खटाटोप चालू आहे. मुंबईवरून सचिन मेश्राम यांची रिपोर्ट, महान्यूज 7.